बी गाणं करताना शपथ सर राग येतो माझा. त्याला ते वजन करून येईल ते तुला इथं कापून तू वजन करतो. हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आत्ताच उठलोय. आत्ताच म्हणजे जरा जास्तीच लेट उठलो. सकाळच्या वाजले 7 वाजले. पहिल्यांदा एवढं लेट उठलोय. चला तर निघूया आता. चला तर काही सर्व मावरा वगैरे तर लावून झालेलं आहे. मावरा तर जाम भारी आहे, एक नंबर आहे. पहिले आपण आपलं काम करून घेऊ. आपलं काम बाकी आहे थोडासा, तर करून घेऊ. थोडीशी साफसफाई करायची बाकी आहे. पाणी नाही ना, पाणी नसल्यामुळे जाम मावाने होतो बाबा. हे बघा इथं तसेच घाण पडले, तर पाणी मारायला पाणी बिलकुल नाही आहे. तर इथून सर्व साफसफाई वगैरे करून घेऊ. झाडूच मारू जास्त का नाही, सर्व कचरा वगैरे जमा करून. या साईडला पण खूप घाण आहे. आपल्या बर्फाचा फ्रीज पण भरलेला आहे, टेन्शन नाही बर्फाच्या फ्रीजचा. हे बघा तरी तिथे एक लादी आहे बघा, ती कापायची आहे नंतर. चला पहिले साफसफाई करून नंतर भेटू. चला तर काही सर्व साफसफाई वगैरे करून झालेले. साफसफाई तर एकदम भारी झाली, फक्त पाणी नाही त्यामुळे जरा थोडीशीच घाणवरती, जास्त ना नॉर्मली. दाखव बघा. तरी सर्व कचरा वगैरे काढून टाकलाय मी. हे बघा आणि पाण्याचे एवढे हाल झालेत ना भाई, काय सांगू. एकच डबा भेटला पाण्याचा. टेम्पो घेऊन गेलो 4 डबे आणायला, पण 4 काय भेटले नाही. टाईमवर पाणी बी भेटत नाही. जेव्हा नसतं तेव्हा समजतं किंमत किती असतं पाण्याची. तर चला एकच डबा भेटले, तो नीलम ताईला देऊन येऊ. चला निघूया. गाईज ओरी बघा, ओरी ओरी लय बेकार कुत्रा येऊ ओरी. चला नीलम ताईला एक डब्बा आणून दिला. एकच भेटलं मला सांगितलं. ते आता या हंड्यात होतील, म्हणजे डब्बा घेऊन जाईल. घाट कसा डेंजर वाढून करतोय. फेस टू फेस. म्हणून मला याला गाडी देऊ वाटत नाही. कुठे गेलता? अक्रोरिंग करायला गेलता. आता इकडे पावसाचे दिवस आहेत ना, तिकडे घेऊन गेलता गाडी. मजा आली का? जा काहीतरी बाबा पटक्यान. बघा अजून भांडतंय. चला तर काही ज्या नाश्ता करायला मस्त सुकट ना मौदूर आहेत. आई मौदूरच ना? हा चला तर गाईज बॉलर सुकलेली बघा आपली, मस्त सुकले. मामाने तर थोड्याची सुरुवात पण केली. ही काली बॉलर आहे. कोणाला पाहिजे असेल तर लवकर लवकर सांगा, कारण की बरेच जणांना द्यायची आहे. लवकर लवकर सांगा कोणाला पाहिजे असेल तर. आम्ही चाललो रॉंग वे. गाईज प्रिया बरोबर आलतो इथे कॉलेजमध्ये. तिचं काहीतरी काम आहे वाटतं. मॉडेल कॉलेज. चला तर गाईज मस्त एक लिंबू पाणी पिऊ, जायला निघू. चला तर गाईज आता जायला निघालो आम्ही. प्रियाचं काम होतं तो झालाय. आता कवा नक्की माहित नाही कवा काय होईल. त्या उद्या वापस बोलवलंय. उद्या कसा उद्या रविवार आहे ना? उद्या नाही, सॉरी परवा बोलवलंय. परवा येईल ती. एकटे येशील ना? का असं मंडे आपला सुट्टीचा दिवस असतं यावं. पण ती गोष्ट चांगली आहे. 2 कॉलेज फिरलो, एका कॉलेजमध्ये काम झालं प्रियाचा. ती गोष्ट चांगली आहे. माझ्याच कॉलेजमध्ये काम झालं. पण तेच ना, आपलं कॉलेज सोडून दुसरीकडे कशाला जायचं, काय गरज आहे. चला आम्ही आता जायला निघालो. इनी मस्त लिंबू पाणी पाजलं आलं तर बोलते काय खातो का? आज भूक नाही तर विचारते. जाऊ भूक असतं विचारत नाही. लय डेंजर आहे. चला तर गाईज प्रियाला आता सोडवलंय घरी. भाई 12:30 वाजता नेला ना, 2 वाजले इथे यायला. नाही असं नाही, गाडी मी चालवली. तुम्ही चालवलं का? आला वैताग किती आला. पाठी बसलेला होता. मी उतरते तरी भाई माझ्या सोबत येत नाही. आम्हाला एकटीला पुढे पुढे ढकलतोय. ते मी चुबस
हे घे पहिले 150 रुपये घे तुझे पहिले. चला निघूया आपण. खायला दिलं तरी घेऊन निघूया करतोय. तुला बोललो थांब, तू थांबली ना माझ्या काय चुकी. गाईज आहे पोरगीला बघत बसले. बस खोटं नको बोलू. हा मग म्हणून तुम्हाला गाडी थांबवली. शेप चला निघू गाईज. चला तर गाईज 4 वाजलेत आता जायला निघतं. दादाची अजून काय तयारी नाही झाली वाटतं. चालेल सिटिंग करतात इथे येऊन वापस काय जाणार आहे. चाबी घरी ठेवलेली ना मी आणायला गेलो. जाम झोप रडवल्यावर खतरनाक झोप रे. उठोशा बरं बनले का नाही. गाडी येत असतील. चल पटापट. चल पण मिळते बरं पण आणलाय. मामाने फोन केला. चला तर गाईच आहे बघा इथे माती टाकलेली ना वापस माती टाकायला सांगितले. एकदम लेवल करून घेतले. परत येतो भरणी भरणी करायला लावले. हे बघा परत एकदा माती टाकली इथून. म्हणजे कसं पाऊस आला नाही माती ना दबली ना पाहिजे त्या जेणेकरून त्यासाठी डबल टाकली बघा. डबल जेसीबी इथंच आहे. हिचं काम इथंच चालू असणार आहे. आईने बघा गाईज लिची घेतले. या कार दे बघू या कार काय घरी काढून येतील. तू बी गाणे करते. या कार कसा गोपटाचा पार 500 रुपये. लिची स्ट्रॉबेरी वेगळी असते खरं. स्ट्रॉबेरी वेगळी. ही स्ट्रॉबेरी सारखीच दिसतं पण बी गाणे करताना शपथ सर राग येतो माझा. त्याला ते वजन करून येईल ते तुला इथं कापून तू वजन करते. राग येतो माझा. आई बघ. अरे आपण पण असंच करतो. आता वजन करतो. तोरला बघते एक सुटली बी त्याची लिची. पाचशे ना तू परली बी खाली. आता कशी वजन करते काय माहित आई. चला तर काय सर्व दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. मस्त इथून सर्व साफसफाई करून झालेली आहे. कसं की उद्या रविवार आहे ना मग सकाळी झंझट मारी नको. तर चला निघूया. दादा गेला पैसे काढायला तर आपण जाऊ टेम्पो घेऊन मस्त. तो बघा आपला टेम्पो तिकडे लावला. चला फ्रेश झाल्यावर भेटतो तुम्हाला आता. त्याला तर काहीच मस्त फ्रेश वगैरे तर झालं आहे. हा तुम्हाला सांगायची गरज नाही मी कुठं चाललो आहे. तुम्हाला माहीतच असेल. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कुठे चाललो आहे कुठे नाही ते नक्की बघा. अनिकेत कुठं थांबलं काय माहिती. ते बघा अनिकेत पण इथंच आहे. सरपंच चला निघूया. बघितलं ना काहीच कुठं आलोय मी. सांगितलं असतं तुम्ही बघितलं नसा म्हणून बघत राहा. असं ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. चला तर गाईज सर्व सेटअप वगैरे बंद झालेला आहे. आता आम्ही पॅकिंगला लागलो. बघा शुभमनी वायर गुंडाळले ना कोणाला तिकडे मिक्सर सगळं बंद करतोय. ही दोघं अशीच बसतात. तो लय डेंजर बाबा. स्टार्टिंगला पहिल्यांदा आले पण भाई मदत करायला बिलकुल येणार. पहिल्यांदा आलोय. एवढे दिवस खूप गायब होतो. गायब होता मग तेच ना पहिल्यांदा आलो. चला सर्व पॅक करू. बघा हा बरं दाखवते जरा. गाईच सेटअप वगैरे भरून शुभम गेलं. आता आपण जाऊया. इथे गाडी लावली आहे आपली. चल भावेश लवकर काढ. हा वल्ली झाले पावसाने. नशीब नॉर्मली पाऊस आला म्हणून नाही तर सेटअप वगैरे सगळा भिजला असता. आपला काय कर. हा कोचे गाडीचा कपडा काढतो. डेंजर रेलाय आपल्याला कोणी तर चोरला गाडीचा कपडा. चला निघूया गाईज. चला तर गाईज सेटअप वगैरे बंद झाला. नाही ते आणलाय पण उतरून पण झालाय. एक बेस नाही एक बेस 2 टोप बाकी आहेत. ते बघा इथे एक बेस ठेवलाय. सामान वगैरे सर्व आत्ता ठेवलं. उचलला तिकडून बाईला खेळ बोलतोय बघ. रस्ता जो पाव किलो जाय.
लय बेकार रे बाबा याचं काम. आरामात आरामात. चला निघूया आता आपण पण घरी जायला. चला तर गाईज आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.